गोंदिया जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस द्वारा आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या प्रीपेड विद्युत मीटरबाबत आज जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र शासन द्वारा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विद्युत मीटर लावण्यात येत आहे। हे प्रीपेड विद्युत मीटर रिचार्ज संपल्यानंतर बंद होणार आहे आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। सामान्य नागरिकांना रात्री रिचार्ज संपला किंवा पैशाची अडचण असली अशा वेळेस सामान्य नागरिकांनी करावं काय असा प्रश्न निर्माण होतो आणि सरकारने जरी हे विद्युत मीटर लावण्यास सध्या स्थगिती दिली असली तरी बंद करण्याबाबत ही योजना कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा शासन निर्णय किंवा अधिसूचना काढलेली नाही। त्यामुळे केव्हाही प्रीपेड विद्युत मीटर लावण्यासाठी विद्युत विभाग तथा लावू शकतो। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू शकतो आणि ही बाब लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यात आज काँग्रेस द्वारा जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि प्रीपेड विद्युत मीटर योजना शासनाने बंद करावी आणि अधिसूचना काढावी। त्याचबरोबर गेल्या खरीप हंगामामध्ये धान्याचे उचल अद्यापही करण्यात आली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसवता आणि शेतकरी आपला धान खासगी व्यापाऱ्याला विकत आहे। या विरोधात सुद्धा आज काँग्रेसने निवेदन दिले। धान विक्री लवकरात लवकर सुरू करावी आणि धानाची उचल करावी अशी मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी काँग्रेस द्वारा देण्यात आला। ये जो आंदोलन हो रहा है आज का जो विषय है ये बहुत ही गंभीर विषय है, क्योंकि प्रीपेड मीटर अगर घरों में लगाए जाएंगे, स्मार्ट मीटर अगर घरों में लगाए जाएंगे तो आज हमारे घरों की परिस्थिति ऐसी नहीं रहती कि हर समय व्यक्ति के पास पैसा रहता है। आज जिस प्रकार से अगर रात को 2 बजे आपकी बिजली अगर प्रीपेड मीटर का पैसा खत्म हो जाएगा तो प्रीपेड मीटर के कारण आपके घर में रात को 2 बजे लाइट चली जाएगी। तो ऐसा हम गोंदिया में और पूरे महाराष्ट्र में कहीं कांग्रेस पार्टी होने नहीं देंगी। किसानों के साथ जो अन्याय हो रहा है, जिसके लिए ये सरकार खोखली घोषणा कर रही कि हमने धान खरीदी केंद्र शुरू कर दिए, पर वस्तुस्थिति में आप जाके देखिए कि कहीं पे भी धान खरीदी केंद्र शुरू नहीं हुए। महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य लोकांना लाईट देण्यापासून बंद कसा करता येईल अशा पद्धतीचा उपक्रम सुरुवात केलेला आहे। प्रीपेड आणि स्मार्ट मीटर लावणे म्हणजे त्या माणसाकडे जर पैसे वेळेवर नसतील तर ती लाईट केव्हाही बंद होणे आणि बंद जर एकदा झाली की त्या घरातली लाईट गेली की त्या पोराचं शिक्षण गेला, त्या माणसाच्या अनेक अडचणी आहेत त्या संपल्या। अशा पद्धतीचा धोकादायक निर्णय महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्यात येत आहेत की आम्ही स्मार्ट मीटर बंद केला, प्रीपेड मीटर बंद केला। हे चुकीची घोषणा आहे। कुठल्याही प्रकारचा GR काढलेला नाही आणि म्हणून काँग्रेसने पूर्ण जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे, सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत की स्मार्ट मीटर जर बंद करायचं आहे, प्रीपेड मीटर जर बंद करायचं आहे तर आपण त्वरित बंद करण्याचा GR काढा। अन्यथा जर काढलं नाही तर सर्वसामान्य लोकांच्या घरी मीटर लागू देणार नाही। आमचा कार्यकर्ता प्रत्येक घरी जाईल आणि MSEBीच्या लोकांना अडवण्याचं काम करेल। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।